नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीमध्ये खरोखर विविध प्रयोग वेगवेगळ्या पिकांच्या दृष्टिकोनातून केले जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात महाराष्ट्रातलं आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारं ऊस नावाचं पीक आहे आणि या ऊसाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्व आहे. तर आता सध्या विविध साखर कारखाने विविध असणाऱ्या ऊसाच्या जाती लोकांच्यापर्यंत पोहोचवतात, पण 96-032 ही जात आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर आमच्याकडं सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यामध्ये चिंचणी नावाचं गाव आहे आणि इथं वैभव गुरव नावाचे इंजिनियर तरुण आहेत. शेतीविषयीची खूप आवड त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं त्यांनी ऊस शेतीवरती सातत्याने गेली 7-8 वर्षापासून प्रयोग सुरू केलेले आहेत. स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग करून मग इतरांना आदर्श घालून देणं हा दृष्टिकोन ते डोळ्यासमोर सातत्याने ठेवत असतात. त्यांनी आत्ता गतवर्षी 1 वर्षापूर्वी 9 फुटाच्या सरीवर लावलेला ऊस जो आहे तो आज जवळजवळ 17-18 फुटापर्यंत उंची गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये 32 कांड्यापर्यंत ऊस गेला आहे. वैभवरांचा दृष्टिकोन असा आहे की जवळजवळ 55 ते 60 कांड्यापर्यंत आपण जाऊ आणि त्याचे वॉटरशूट 5 किलोपर्यंत जर गेले तर निश्चितपणे 160 टनापर्यंत आपण वजन ऊसाचं होणार आहे. हा त्यांचा अंदाज आहे आणि खरोखर तो खरा ठरेल का नाही हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते लोकांना पटू लागलेलं आहे. ह्याचं कारण नुसतं ऐकिवात नाही आहे, तर अनेक महाराष्ट्रातले शेतकरी काही ऊस बागायतदार मोठमोठे किंवा असणारे संशोधक किंवा अधिकारीसुद्धा बघायला येत आहेत. तर वैभवराव, तुम्ही आज आमच्या सांगली जिल्ह्यातल्या ढवळी या गावी तासगाव तालुक्यातले आलेला आहात आणि माझा स्वतः 7 फुटावरती ऊस लावावा असं तुम्ही सांगितल्यानुसार मी केला आहे. आमच्या सगळ्या कामगार जे आहेत भगिनी किंवा बंधू आहेत ते आता या ठिकाणी ऊस लावण्याचं काम करायला लागलेले आहेत. आता मी दाखवणार आहे तुम्हाला ते. तर वैभवराव, हे ऊस आमच्याकडे प्रयोग तुम्ही तासगाव तालुक्यात सुरू केला आहे, काय वाटतंय? सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. आज प्रात्यक्षिक आपण एक प्रॅक्टिकल म्हणू, म्हणजे ह्या वर्षीचं दुसरं प्रॅक्टिकल या ठिकाणी आपण करत आहोत आणि सर्वसाधारणपणे आपण इथं 7x2 वरती लागण करत आहोत. म्हणजे 7x2 वरती लागण करण्याचा उद्देश असा की थोंब भरपूर मोठं होतंय आणि भविष्यामध्ये त्याला भरपूर स्पेस मिळावा आणि काम करताना पण चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतोय. आता हे बघू शकताय तुम्ही, तर या ठिकाणी काम चालू आहे. हा मधला बेड पूर्ण मोकळा आहे आणि याच्यावरती पूर्णपणे आपण ट्रॅक्टरनं मशागत करणार आहे. म्हणजे जे प्रॅक्टिकल वर्क आहे ते या ठिकाणी आपण करणारच आहोत. आणि संपूर्ण आपण बघू शकतो की हा 47 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि संपूर्ण 47 गुंठ्यामध्ये आम्ही पर टन म्हणजे पर गुंठ्याला 3 टन या हिशोबाने आम्ही टार्गेट ठेवून या ठिकाणी वाटचाल करत आहोत. बरोबर. मग आता हे माझ्या शेतामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आम्ही जावं असं तुम्हाला वाटतंय? सर्वसाधारणपणे बघितलं तर याच्यामध्ये आपण कॅल्शियमचं प्रमाण जरा जास्त आहे, कारण चुनखडीयुक्त जमीन आहे. त्याच्यामुळं जरा थोडंसं आपण सुपर फॉस्फेट सारखे जे घटक आहेत ते टाळून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं 10-26-26 असेल, त्याचबरोबर DAPचा वापर असेल स्फुरदसाठी, याच्या पद्धतीनं वापर करून वेगवेगळे कंटेंट, म्हणजे जसे आपल्याला बदल दिसायला चालू होतील पिकामध्ये तशामध्ये आपण कंटेंटचं वर खाली म्हणजे प्रमाण करून याच्या एक चांगल्या पद्धतीनं एक सर्वसाधारणपणे येणाऱ्या 45 ते 50 दिवसामध्ये ऊसाचा फुटवा पूर्णपणे सेट करून ऊसाला बाळबघणीच्या स्वरूपात आणण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. बरोबर. मग आता हे 7 फुटाच्या सरीवर इथं या परिसरात कुठं चालू आहे का तुमच्या मार्गदर्शनाखाली? 7 फुटाच्या सरीवरती बोरगाव गावामध्ये आम्ही एक सर्वसाधारणपणे 10 एकरवरती प्रयोग गेल्या वर्षी केलेला आहे आणि तो सक्सेस झालेला आहे आणि त्याच्या आता जाडी बाकीच्या तुलनेत आता जाडी भरपूर प्रमाणात आलेली आहे. बरोबर. मग आता आज लावण आपण हे कशी पद्धतीने करणं, म्हणजे हे सगळं त्यांचा अनुभव तर चांगलाच आहे, पण आता हे कसं म्हणजे रोप कसं लावलं पाहिजे? 2 फुटावर लावतोय आपण, कशा पद्धतीने त्याचं ते टोकन केली पाहिजे? आता आपण या ठिकाणी बघू शकतो की रोपं टाकल्यानंतर दाबून व्यवस्थित पद्धतीनं, म्हणजे सर्वसाधारणपणे आता या ठिकाणी मी दाखवतो, या ठिकाणी आपण होल घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पूर्णपणे माती अशी काढून पूर्णपणे असं रोप स्टेबल ठेवून त्याच्यानंतर माती भरपूर टाकून चांगल्या पद्धतीनं दाबून अशा पद्धतीनं रोपाची लागण चालू आहे. आणि रोप स्ट्रेट राहिल्यानंतर त्याला फुटवा येणारा फुटवा हा लवकर येतो. इकडे तोंड असं न होता एकसारख्या पद्धतीने दाबल्यामुळे रोप बसत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे ट्रे वापरलाय ते कोकोपीट बघितलं तर आपण जाड मधलं वापरलंय, म्हणजे 70चा ट्रे आपण वापरलेला नाही या ठिकाणी, 42चा वापरलाय. त्याच्यामुळे याची मुळांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि दुसरा फायदा असा की रोप वाढलं म्हणा किंवा हे होणं अशा पद्धतीचा कुठलाही ड्रॉबॅक या ठिकाणी होत नाही आणि रोपाच्या स्टिका वगैरे जाड आहेत आणि रोप चांगल्या पद्धतीने हे रोप आहे ते बियाणाच्या प्लॉटचं रोप आहे आणि ते खास करून त्याच्यासाठी केलंय साखर कारखान्याकडून क्रांतीच्या आपण आणलेलं आहे. बरोबर. मग ते सुटेबल होतं का खाजगी आहे?
आता कसं होतंय, खाजगी किंवा कारखाना हा मॅटर नाही, परंतु याच्यामधला जो गट्टू जो आहे तो जास्त प्रमाणात मोठा आहे आणि त्याच्यामुळे स्पेस जो चांगला मिळतोय रोपांना म्हणजे तयार होत असताना तो चांगल्या पद्धतीने मिळाल्यामुळे अन्न भरपूर प्रमाणात मिळतंय, त्याच्यामुळे ह्याची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे शेतात लावल्यानंतर रोप जरा थोडीशी डल पडणं म्हणा ह्या गोष्टी होत नाहीत, कारण ह्याच्यामध्ये सेटअप आहे तो ऑलरेडी तयार आहे, तो नुसता जमिनीमध्ये खावल्यानंतर पूर्णपणे मुळ्या चालायला चालू होतात. म्हणजे रोप चांगलं असणं महत्वाचं, रोप चांगलं असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर ह्या ट्रेचा वापर केल्यामुळं आपल्याला जी भविष्यात जी काही आळवण्यांचं प्रमाण वाढवावं लागतं रोप सेट होण्यासाठी ते कमी प्रमाणात करावं लागतं आणि मरणाऱ्या ऊसांची संख्या ही कमी राहते. हो, मग आता हे आता रोप लावलं, आता पाऊस चालू आहे आणि ओल चांगली झालेली आहे, हे रोप लावायला तिकडे काय ते पण नर्सरीमध्ये बघायला लागलेलो आहे, कसे लावण केले सांगा. आता बघा, सर्वसाधारणपणे जर सरळ एका रेषेत जर तुम्ही बघितलं तर रोपांची जाडी, रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने आहे आणि दोन्हीतलं अंतर हे 2 फूट ठेवलेलं आहे आपण. हा बरोबर, चांगल्या पद्धतीने 2 फूट ठेवले. हे जरी आज तुम्हाला जास्त वाटत असलं अंतर तरी सुद्धा भविष्यामध्ये ज्यावेळी आपण हे करणार आहे, भरणी करणार आहे, त्यावेळी हे पूर्णपणे एरिया कॅप्चर करणार आहे आणि ह्यासाठी ट्रायलसाठी आपण इथं 11 फुटाची सरी सोडलेली आहे. हो हो, म्हणजे आपल्याला बघायचं आहे की ऍक्च्युली खरोखर ऊस मेकअप होतोय का, आणि तिकडच्या बाजूला म्हणजे याच्या बाजूला इकडं 7 फूट आपण 7 फुटांनी सोडलेलं आहे. म्हणजे बाकीच्या तिकडून येणाऱ्या सऱ्या 8 सऱ्या 7 फुटावरती आहे आणि इथली सरी आहे ती 11 फुटावरती आहे सर्वसाधारणपणे. म्हणजे हा प्रयोग करण्यापाठीमागचा हेतू काय आहे, तर आपल्याला भविष्यामध्ये जो काही प्रयोग करायचा आहे त्याची ट्रायल आपण या ठिकाणी घेतोय. म्हणजे 7 फुटाच्या अंतरानं त्या ऊसाची वाढ कशी होणार आहे, वजन कसं किंवा जाडी कशी होणार आहे आणि जास्त अंतर 11 फूट झाल्यानंतर कसं होणार आहे, ह्याचा तुमचा दृष्टिकोन आहे. म्हणजे भविष्यात आपल्याला बघण्यासाठी कशा पद्धतीने बदल होत आहेत, दोन्हीतलं काय बेटर आहे त्याच्यावरती आपल्याला काम करण्यासाठी हे अंतर आपण वाढवून ठेवलेलं आहे. हो हो, बरं आता हे रोप लावलं तर त्यानंतर आता उद्यापासून त्याची काय चालू होणार प्रोसेस? सर्वप्रथम याला पाणी 1-2-3 तास देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्याला कीटकनाशक, बुरशीनाशक 19-19 आणि एक मुळीवाढीचं औषध अशा पद्धतीचं एक एकत्रितरित्या डोस देणं हा गरजेचा आहे. खताचा म्हणजे आळवणीच्या स्वरूपात 200 लिटर पाण्यातून पंपाने दिलेला चांगला राहतोय, कारण मुळीला पूर्णपणे जातंय. आळवणी घालायचं पंपाने. सर्वसाधारण एकरी 200 लिटर पाणी घालवणं गरजेचं आहे. मग ते चालू राहील, त्याचं काम चालू राहील. रोप एकही मरणार नाही, कीड लागणार नाही. त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक, कीटकनाशकाचा वापर करतोय. ते याच्यासाठी करतोय की जमिनीमध्ये असणारी बुरशी, जमिनीमध्ये असणारी कीड, हुमणी असेल, वाळवी असेल, याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये याच्यासाठी. बरं, ते मग रोप वाढायला लागला आता आणि नंतर एक 15 दिवसानंतरची काय प्रोसेस? आता उद्या लगेच ते आळवणी घालायचं आपल्याला 2 दिवस. आपण आळवणी घातली, पहिले आळवणी घातल्यानंतर परत 8 दिवसानं दुसरी एक आळवणी घालणार आहे. त्याच्यानंतर बरोबर फुटव्याला आपण प्रोसेसला चालू करणार आहे. त्याच्यानंतर 24-24-0 महादनचा एक डोस आणि युरियाचा आणि त्याच्यासाठी कोटिंगसाठी एक लिंबोळी पेंट. म्हणजे 15-20 दिवसानंतर 15 दिवसाचे स्लॅब होणार आहे. तिथून पुढे 15 दिवसांना आपण काम करून सर्वसाधारण 45 ते 50 दिवसापर्यंत हा प्लॉट बाळभरणीच्या स्वरूपात येणार आहे. म्हणजे पूर्णपणे प्लॉट हा डेव्हलप आपला 60व्या दिवशी बऱ्यापैकी चांगला होऊन फुटव्याचं व्यवस्थापन ही चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि या ठिकाणी आपण सर्वसाधारणपणे 2 फुटावरती अंतर ठेवलंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला सर्वसाधारण 10 ते 12 फुटवे हे सेट करावे लागते. म्हणजे सर्वसाधारण 4.5 फुटाला आपण जिथं 7 फुटवे सेट करतोय तिथं इथं 14 फुटवे 12 फुटवे आपल्याला सेट करावे लागतात. बरं, आता हे 3 आठवड्यानंतर ते जे काय म्हणताय 2-3 आठवडे महिना झाला की त्याचा तो वॉटरशूट कधी काढायचा आहे? सर्वसाधारणपणे आपण 40व्या दिवशी काढू शकतोय किंवा आला तर लवकर 30व्या दिवशी पण येऊ शकतोय. म्हणजे त्याला आपण कोंब म्हणतो, जेटाकोम कधी काढायचा? जेटाकोम काढण्यापाठीमागचा हेतू हा असा राहतोय की अन्न ओढणारे म्हणजे जास्त संख्या ही होत्या, म्हणजे अन्न खाणारा जो मेन आहे तो जास्त असल्यामुळे. म्हणजे आता या ठिकाणी आपण बघू शकतो, हा जर आपण प्रेक्षकांना दाखवू शकतोय की ह्याची वाढ जास्त प्रमाणात झाली आणि खालनं येणारा फुटवा थोडासा नरम पडलाय. आणि नरम पडलेल्या फुटव्याला जोमदार वाढ व्हावी आणि फुटव्याची संख्या पण थोडीफार प्रमाणात वाढावी, याच्यासाठी आपण 40व्या दिवशी ते 39व्या दिवशी हा जेटाकोम काढून टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर आपला प्लॉट एकसारखी लेवल धरणार आहे आणि तिथून पुढे 10 दिवसाचा गॅप टाकून आपण बाळभरणी त्याला करणार. मग बाकीचे सगळे तुम्ही म्हणताय की जे काही अनावश्यक फुटवे येतात आणि ते खातात त्याचं अन्न, आणि ते लवकर आपल्याला केव्हा काढले गरजेचं? आता त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जो बाळभरणी हा म्हणजे ही गोष्ट आहे ती सर्वसाधारणपणे आपण 50व्या दिवशी करणार आहे. आणि त्याच्यामध्ये बुडक्याला बरोबर आपण माती लावल्यानंतर त्याचं जे येणारा फुटवा आहे त्याचं पूर्णपणे थांबला जातोय आणि आई कोंब जो
जोमानं वरती येते. वाढतात. मग त्यासाठी आपण फवारणीच्या द्वारे त्याला वेगवेगळ्या पद्धती सजीवक असतील, सिविड एक्स्ट्राक्ट असेल, बाकीचे घटक आपण देत राहू. म्हणजे जसे कंडिशन असेल त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये चेंजेस जेटाकोंब काढल्यानंतर त्याची खरी वाढ सुरू होणार आहे ना. हा जेटाकोंब काढल्यानंतर फुटवेची एकसारखी जोमदार वाढ चालू होणार आहे. नंतर त्याला पाणी किती देणं गरजेचं का? आता पाणी ॲज पर सुरुवातीला थोडंसं कमीच लागतंय, पण पाऊस चालू असते. त्यामुळं आता काय आपल्याला ते आपल्या हातात नाही, परंतु आपण वातावरणाच्या ह्याच्यानुसार पाणी देऊ शकतो. सलग 4 महिन्यात समजा पाऊस मध्ये थांबून आला आणि ओल राहिली तर पाणी द्यायची गरजच नाही. हा म्हणजे अनावश्यक पाणी चालू करायची गरज नाही. जेवढं आपण खत टाकताना किंवा ड्रिप मधून सोडताना जेवढं लागणार आहे तेवढ्या पुरतं ड्रिप चालू करून आपण ड्रिप बंद करू शकतो. हां हां हां. बरं ते मग सगळं आता 6 महिन्यापर्यंत त्याचं सगळं अशी वाढ खतानं महिन्याला डोस द्यायचं काय? हा याचं 15 दिवसानं बरोबर आपण व्यवस्थापन करणार आहे आणि 15 दिवसाप्रमाणे कसे बदल होत जातील हे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत जाऊ. म्हणजे जे कोण लोक आपल्याला टीका करतात किंवा बोलतात त्यांना कामातून आपण उत्तर देऊ. आपण अनावश्यक बोलण्यापेक्षा त्यांना कामातून आपलं उत्तर देऊ आणि प्रत्येक स्टेप वाईज कसे बदल होत गेले, म्हणजे आजचा व्हिडिओ आणि भविष्यात येणारे व्हिडिओ म्हणजे काय काय बदल झाले हे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवून देऊ. आता मला हे सगळं तुम्ही खूप सुंदर सांगायला लागलेलं आहे, पण मला ह्याच्यात म्हणजे तण आहे त्याच्यासाठी काय मध्यंतरी पट्टा जास्त राहिला, मग ह्याच्यासाठी काही जण आंतरपीक घेतात आहे की नाही, 4.5 फुटातच घेतात. मग आता तर आपण तर 7 फूट आहे, मग आंतरपीक घ्या बरेच जण म्हणतात हो मला. आंतरपीक घेतलेला फायदा राहतो. काय आता पिकं असेल की त्याचा फायदा राहतो, म्हणजे उडीद असेल, चवाळ असेल किंवा हरभरा असेल, परंतु जमिनीला विश्रांती मिळणं ही तेवढीच गोष्ट गरजेची आहे. मग जेवढी विश्रांती मिळेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण करू शकतोय. आपल्याला जर समजा घ्यायचंच असेल उत्पन्न तर त्याला भांगलणीचा खर्च असेल, बाकीच्या गोष्टींचा खर्च आपला वाढतोय आणि हिशोब काढला तर तिथंच येतोय. परंतु खतासाठी म्हणून जर आपण करणार असेल तर ताग ढेलच्यासारखी पीक आपण करू शकतोय. त्याचबरोबर आपण उडीद करू शकतोय, तो गाडू शकतोय. आता सर्वसाधारण ऑक्टोबर महिन्यानंतर तर हरभरा आपण करून मध्ये गाडू शकतोय. मग त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. आणि जमीन मोकळीमध्ये राहिली म्हणजे काय ती वाया गेली अशी नाही, त्या जमिनीनं विश्रांती घेतलेली आहे, ती परत माती ज्यावेळी बुडक्याला लागेल त्यावेळी जोमानं वाढ त्याची चालू राहणार आहे. म्हणजे आंतरपीक घेऊन कुठंतरी उत्पादन जास्त काढणं आणि काहीतरी जास्त उत्पन्न असं ह्याचा काय दृष्टिकोन चुकीचा आहे? सर्वसाधारणपणे आपण पकडूया आपल्याला सर्वसाधारण नफा झालाय 50,000 रुपये आंतरपिकातून. त्याचा जर हिशोब आपण काढला सर्वसाधारणपणे तर आपल्याला 50,000 रुपये मिळालेत, म्हणजे सर्वसाधारणपणे 15 टनाचे पैसे गेलेले आहेत. परंतु आपलं जर उत्पन्न न काय करता म्हणजे जर 10 टन आपलं वाढलं मध्ये आंतरपीक न करता तरी सुद्धा आपण प्रॉफिट मध्ये जातोय. कारण आणलेलं समजा आपण भुईमुग केला तर भुईमुगाचं बी, त्याच्यानंतर भांगलं, त्याच्यानंतर तोडणी, हा सगळा जर आपण हिशोब जर कॅल्क्युलेट केला तर आपल्याला शेंगा विकत घेतल्यासारखा हिशोब. मग त्याच्यापेक्षा जर ऊसावरती आपण लक्ष दिलं आणि ऊसाची वाढ जर जोमानं होत्या, म्हणजे ज्यावेळी आपल्याला फवारण्या करायच्या वेगवेगळ्या त्या आपण करू शकतोय. भविष्यात काय होतं तर भुईमुग ज्यावेळी खाली आरा सोडत असतोय त्यावेळी वाढीची अवस्था ऊसाची असत्या, त्यावेळी वाढीचे स्प्रे आपण ऊसाला घेतल्यानंतर ते वेल्यावर जाण्याची शक्यता असत्या आणि त्याच्यामुळं ऊसावरतीही इफेक्ट चांगल्या पद्धतीने होतोय. म्हणजे वाढ होत नाही म्हणा, त्याच्यामुळे अन्न ऊसाला टाकलेलं खाऊ शकतात असं होतंय. मग आता हे तण घालवण्यासाठी मध्ये आधी ट्रॅक्टरचं जर आपण भुसभुशीत केलं 3 आठवड्यानं, ते आपण करू शकतोय. घात कशा पद्धतीने असेल बघू नाही की नाही, आपण फन कुळव मारू शकतोय. म्हणजे आता आपण बघू शकतो या ठिकाणी तण आहे तर ह्याचा पट्टा भरपूर मोठा आहे. तर हा समजा 11 फुटाचा आहे तर 2 वेळा आपण कुबोटा सारखा छोटा वेट असणारा किंवा ओजासारखा ट्रॅक्टर महिंद्राचा आपण फिरवू शकतोय मध्ये आणि त्याच्यामध्ये आपण तण व्यवस्थापन करू शकतोय. थोडी बुडाला जर लागवडीचा डोस टाकून माती सुद्धा लावू शकतोय आणि मध्ये तण आलं तर तेवढं भांगलून घेऊ शकतोय. म्हणजे सर्वसाधारणपणे 1 एकर क्षेत्र आहे तर त्यातलं फक्त 5 ते 7 गुंठ आपल्याला भांगलन करायचं आहे. बाकी सगळं निघून गेलं, मग त्याच्यामुळे मजुरांचा खर्च आपल्याला येणारा जो आहे तो पूर्णपणे खरोखर ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या शेतकऱ्यांनी जर अवलंब केला तर त्यांना फायदा होईल ना. 100% फायदा होईल, पण थोडस हे दिवस कळायला लोकांना थोडे दिवस जातील, पण भविष्यात म्हणतील की हे बरोबर होतं. कारण 2.5 फुटाची सरी लावून 3-4 टन बियाणं घालवणारी माणसं जुन्या पिढीत अजून पण आहेत, सांगतायत तोंडानं. मग त्याच्यानंतर माणूस हा 3 फुटावर गेला, 3.5 फुटावर गेला, 4.5 गेला, आता 5 वर गेलाय, 7 वर गेलाय, 9 वर गेलाय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कालांतराने दिवस जसं जसं जातील तसं लोक बदलत जातील. कारण लोकांच्या लक्ष द्यायला थोडासा वेळ जातोय, कारण लोकांना करून दाखवल्याशिवाय लोक विश्वास ठेवत नाही. खूप आहे सुंदर, तुम्ही खूप चांगलं आज लागण आहे आणि या लागणीमध्ये तुम्ही जे काही दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही चाललो आहे त्याच्यासाठी तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन करतात. त्यानंतर आपण पुढे बोलूया.